अमरावती महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या निमित्तानं एक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। एमआयएम पक्षाच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी पक्षाचा व्हीप जुगारून थेट महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी आता या नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। या प्रकारानंतर भाजपवर टीका झाल्यानं भाजपने यावर विरोध दर्शवला। मात्र रवी राणा यांनी थेट एमआयएमच्या या नगरसेविकाला आपल्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये घेत स्वागत केले। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये मतभेद खरं तर उघड झालेले आहेत। एमआयएमच्या मीराबाई कांबळेंच्या मतदानानं महायुतीत मतभेद। कांबळेंचे नगरसेवक पद रद्द करण्याची एमआयएमची मागणी। रवी राणा यांच्याकडून स्वागत, भारतीय जनता पक्षाचा मात्र तीव्र विरोध। अमरावती महानगरपालिकेत एमआयएमचे एकूण 12 नगरसेवक आहेत। महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या धोरणानुसार सर्व नगरसेवकांनी तटस्थ राहणं अपेक्षित होतं। मात्र जुनी वस्ती प्रभाग क्रमांक 21 मधील बडनेराच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी सर्वांना धक्का देत महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने हात उंचावून मतदान केले। पक्षाचा आदेश डावलल्यामुळे आता एमआयएम आक्रमक झाली। एमआयएमचे शेख हमीद गटनेते यांनी याबाबत कडक भूमिकेचे संकेत दिले। त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देखील देण्यात आले। पार्टी से निष्कासित किया जाता है बहुत जल्द, क्योंकि इन्होंने पार्टी की विचारधारा के खिलाफ फैसला लिया है। पार्टी के जो भी मशवरा था उसके खिलाफ गए हैं। ये इन्होंने जो काम किया ये पार्टी की विचारधारा के खिलाफ था। कार्रवाई होगी, बिल्कुल होगी, क्योंकि असद साहब, अकबर साहब और इम्तियाज जलील साहब जो विचारधारा लेकर चल रहे देश में वो समन्वय विचारधारा है और इस विचारधारा के खिलाफ जो जाएगा वो पार्टी के खिलाफ होगा। मीराबाई कांबळे यांनी आपल्या धाडसी निर्णयाचं समर्थन केले। त्यांनी आपल्याला महायुतीची विचारधारा पटल्याचं सांगत विकासाचा मुद्दा पुढे केलाय। मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी सत्तेसोबत राहणं गरजेचं आहे। त्यामुळेच मी महायुतीला मतदान केलं। पक्ष काय कारवाई करेल याची मला मुळीच भीती नाही। मी विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय। मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले, ते काम करून घेणारे वाटले, तर माझे विचार त्यांच्याकडे वळले। मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे, पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले, मी त्यांना वोट केलं। कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात। नवनियुक्त भारतीय जनता पक्षाचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनीही थेट एमआयएमच्या नगरसेविकेचे अभिनंदन करत सर्वांना धक्का दिलाय। अच्छा है ना, बहुत ही अच्छा है। ये मेरे स्वभाव के कारण मिला होगा या मुझे देख के मिले होंगे। हम उनको भी साथ में लेके और विकास, उनका बहुत बहुत धन्यवाद पार्टी की ओर से, मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेनं कांबळे यांचं स्वागत केले। नगरसेविका मीराताई कांबळे आणि त्यांचे चिरंजीव संदीप कांबळे हे गेल्या 20 वर्षांपासून युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला। भारतीय जनता पार्टीच्या महापौराला या ठिकाणी यांनी पाठिंबा दिला, युवासेना पार्टीच्या उपमहापौराला पाठिंबा दिला आणि कशासाठी तर बडण्याच्या विकासासाठी। आणि विकासासाठी संदीप कांबळे आणि आमच्या कांबळेताई या दोघांनी पुढे येऊन कुठली पर्वा केली नाही। पण बडनेराचा विकास हे आमदार रवी राणा करतात, म्हणून सत्तेसोबत राहायला पाहिजे, सत्तेला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून कांबळेताईचं आणि संदीप कांबळेंचं अभिनंदन करतो। अमरावती महानगरपालिकेत महापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीजवळ पुरेसं बहुमत होतं। ज्या मित्रपक्षांनी भाजपसोबत यावे असं वाटत होतं त्यांच्याशी भाजपा नेतृत्वानं रीतसर संपर्क साधला होता। पराभव चालेल, पण आम्हाला एमआयएमचं मत नको होतं, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रश्नच नाही। आम्ही एमआयएमला सोबत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीने एमआयएमच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क केलेला नाही। आम्हाला एमआयएमचं मत नको, आमचा पराभव झाला तरी चालेल, आम्हाला ते मत नको। आता त्यांनी मत का दिलं हा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे एमआयएमशी आम्ही कोणीही संपर्क केलेला नाही। भारतीय जनता पार्टीला कुठल्याही एमआयएमच्या सदस्याशी काहीही घेणे देणे नाही। मीरा कांबळे या एमआयएमच्या एकमात्र हिंदू नगरसेविका आहेत।
उर्वरित नगरसेवक मुस्लिम आहेत. मात्र मीरा कांबळे यांच्या कृतीनं MIM मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाला कांबळे यांनी दिलेलं समर्थन मान्य नाही, त्यामुळे यावरून महायुतीत वाद रंगण्याची शक्यता आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.